मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण उठलोय मस्तपैकी, फ्रेश वगैरे झालं. सकाळीच उठलेलो आपण, कारण का आपल्याला रोज आता थोडंसं काम असतं सकाळचं उठल्या. तर आपण सकाळचं लवकर उठतो, म्हणजे मम्मा आणि इवूच्या अगोदर उठतो. तर आपण उठलोय, आपलं सगळं काम वगैरे झालं. आता पण फ्री झालं, तर फ्री झालं म्हणून आपण शूट करायला चालू केला. तर आता तर इवू आणि मम्मा झोपली आहे, तर आपण त्यांची वाट बघतोय की ते कधी उठतील. तिथपर्यंत आपल्याकडे फ्री टाईम आहे, तर आपण बसून टी व्ही वगैरे बघणार आहोत. आत्ता जस्ट आपलं काम करून झालं आहे, अजून टी व्ही पण ऑन नाही केलं. आता आपण टी व्ही ऑन करूया, थोड्या वेळ बघूया, थोडा टाईमपास करूया. वाजलेत 11, 11:15. अजून दोघं पण काय उठले नाही आहेत. ठीक आहे, हार्डली आपल्याकडे 10-15 मिनटाचा टाईम आहे, कारण का 10-15 मिनटामध्ये येऊ तर नक्कीच उठेल मला तर वाटतं. तर बघूया आता किती वेळात येऊ उठतं, तिथपर्यंत करूया थोडा टाईमपास. आणि हे बघा, फायनली बबडू उठली आहे. हॅपी बर्थडे बबडू, हॅपी बर्थडे. आज इवूला झाले आहेत 6 months कम्प्लीट. 6 महिन्याचे झाले इवू फायनली. हे बघा, टेटेडे. तर आता जस्ट मम्माने तिचा फिडिंग वगैरे केलंय आणि आता तिला बर्फ देऊन इकडे झोपवलंय, कारण का तिचा टी शर्ट आणि डायपर वगैरे चेंज करायचा आहे. तर आपण डायपर वगैरे चेंज करूया, म्हणजे मम्मा करेल, मग आपण तिला भेटूया. आणि हे बघा, मम्माने फायनली इवूला चेंज केलं आणि इवू बघा किती मस्त वाटतंय. इवू हॅपी हाफ बर्थडे, हॅपी 6 months. किती गोड वाटतंय बघा. आणि मम्माने तिला आज कलर पण मस्त घातला, आणि मम्मा आणि ती मॅचिंग वाटते ना. चला आज आपण मम्माकडून ऐकूया. मम्मा, तुला कसं वाटतंय आज इवू 6 months ची झाली आहे? मोठा होता आपला बाबू. हा. मम्माच्या चेहऱ्याची हसी बघा. अजून बबडूला काय माहित नसेल पडत बर्थडे वगैरे. बघ ना, तिचा बर्थडे पण ट्यूजडेला झालाय, बॉर्न पण ते ट्यूजडेलाच झालेली. हा, हो रे. हॅपी बर्थडे इवा, हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे डिअर इवारा, हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे बबडू, हॅपी बर्थडे. तर चला, आज इवूचा बर्थडे असणार आहे, तर इवूच्या बर्थडे स्पेशल आज मम्मा काय करणार आहे? काय करायचं तू बोल, करूया आपण. काय करूया बोल? बुवा करूया, बुवा. इवा बोलते बुवा करा, असं करा बोलते. गुड्डू. तर आपण आता जस्ट इवूला घेऊन बाहेर आलोय. आता इवूला इकडे ठेवणार आहे आपण, आणि जरा मम्माची तयारी करणार आहे जेवणाची, आणि आपण इवू बरोबर बसणार आहे आणि इवूला बघणार आहे. तर मम्मा, आजचं जेवण काय असणार आहे? काय बनवणार आहेस? आज पोहे बनवते. तुझा मूड आहे आज पोहे खायचा? आज मम्माचा मूड पोहे खायचा आहे, तर मम्मा आज पोहे बनवणार आहे. तर आपण पोहे खाणार आहोत. तर आज जास्त वेळ लागणार नाही जेवण बनवण्यासाठी, हार्डली 1 तासामध्ये वगैरे मम्माचं जेवण बनवणार. मी इवू तिकडे काय बघतोय काय माहिती, मम्माला बघतोय. काय माहिती, ती फोन बघतो तुझा. इकडून बघ ना मग बबडू. हे बघ, इकडे फोन नाही बघत आहे म्हणजे. तर चला, आता मम्माला आपण थोडा टाइम देऊया. मम्मा पटकन जेवण वगैरे बनवेल, कामं करेल, आणि आपण इवूला घेऊन इकडे मॅट टाकली आहे, तर मॅटवर घेऊन बसूया. चला. तर चला, मम्माला जरा घरी आज सगळ्यांना फोन करायला लागणार, कारण का आज बड्डे आहे, तर सगळे विश करणार. तर चला, आता मम्मा पहिला करून घेईल सगळ्यांना फोन, मग जेवण करेल. इकडे ठेवलेलं मॅटवर, आणि ती खेळत होती बराच वेळ. तर मम्माने पण मम्माचं सगळी कामं केली आहेत, आणि आपण आता घेतो इवूला आंघोळीसाठी. तर मम्मा बघा इकडे ऑलरेडी रेडी बसली, आणि मला बोलत होती घेऊन ये इवूला. तर चला, आता इवूची आंघोळ करूया आणि मग भेटूया लगेच. आणि आता इवूला मस्तपैकी मम्माने केलंय फ्रेश. इवू इकडे बघ ना बाबू. इवू बघतच नाही, तिला खालीच ठेवायला लागतं. किती मस्त तिला मम्माने स्लीवलेस घातलाय. हे बघा, मी तुम्हाला 1 मिनिट दाखवतो. तर हे बघा, मम्माने किती मस्त इवूला फ्रेश केलं, आणि टिक्का आणि पावडर लावले, तर कसं व्हाईट झालं. तर चला, आता मम्मा इवूला फीडिंग वगैरे करेल मम्मा, आणि मग फीडिंग झाल्यावर आपण तिला स्वेडल करूया आणि झोपवूया. आणि वाजलेत बघा किती, 2 वाजले. आज थोडासा लेट झाला, तिला भूक लागली आहे खूप. बघा. आणि आता इवूला मस्तपैकी झोपवलंय, आणि मला मगाशी वाटलं की मम्माने सगळं खायला वगैरे बनवलंय, पण मम्मा तर आत्ता बनवतोय खायला. काय रे मम्मा, मला वाटलं मगाशीच तू बनवलंय.
नाही पोहे ते गरम खायला बरं वाटतं. लॉकूचा भाऊ आहे इवाच्या मामाने ना इवूसाठी ना मस्त असे कपडे पाठवलेत. हे बघा आत्ताच जस्ट आलो कुरिअर. आणि हे बघा मी तुम्हाला दाखवतो त्यांनी मस्त मस्त पाठवले बघा. क्लिप्स पाठवल्यात आणि हे ना 3 ड्रेस पाठवलेत. हे बघा टिचिक, हे बघा टिचिक, मामा आणि मावशी. हे बघा मस्त असे 3 ड्रेस आहेत आणि ते एकदम मस्त वाटत आहेत. ते आता आपण संध्याकाळी ट्राय करणार आहोत. संध्याकाळी नाही ट्राय करू शकतो आपण, उद्या किंवा परवा ट्राय करूया. कारण का ते कसे आहे, तो वॉश नाही केलेत ना, तर आपण इवूला सगळे कपडे वॉश केल्यावर घालतो. आणि जर तुम्हाला अजून काही सारे अपडेट्स बघायचे असेल तर मी इकडे खालती इंस्टाग्रामची लिंक टाकतो. तुम्ही ह्या इंस्टाग्रामला पण फॉलो करू शकता. जिकडे इवूचे प्रत्येक अपडेट असतात, प्रत्येक फोटो असतात, सगळे कपडे आम्ही ट्राय करतो. आणि मम्मा इवूसोबत दिवसभर काय करते ना ते पण आपण तिकडे टाकत असतो. तर तुम्ही नसेल फॉलो केला तर इकडे खालती लिंकवर फॉलो करू शकता. आणि बघा मम्माने आपले मस्तपैकी पोहे रेडी केले आहे. आणि इकडे आपण दही घेतलं खायला. आणि इकडे त्या दिवशीची डोश्याची चटणी आहे. आणि मम्मा इकडे फक्तच पोहे खाते. मम्माला बोललो चटणी खा, दही खा. मम्माला कायच नाही आवडत. जे गोष्टी खायच्या असतात ना ते मम्मा खातच नाही. अशीच आहे मम्मा. का ग असं करतो लोकू? तर चला आता आपलं ऑफिस पण चालू झालं आहे. आपण पटपट खाऊन घेऊया. त्याच्यानंतर मम्मा रेस्ट करेल, आपण आपलं ऑफिस करूया. तर आता वाजले संध्याकाळचे 5:15 आणि आपल्याला दिसते इवा उठली. आपण लांबूनच बघितलं बघा. इवा उठली आहे पण ती आवाज नाही करत आहे, म्हणून आपण अजून तिला बघायला नाही गेलो. तिथे लांबूनच बघितलं इवा उठली आहे तर. आणि इकडे मम्मा पण झोपली आहे. तर आता मम्माला जरा वेळ झोपून देऊया. इवू जिथपर्यंत आवाज नाही करत तिथपर्यंत तिला एकटीलाच खेळून देऊया. तिने आवाज केला तर आपण जाऊया तिला ओपन वगैरे करूया, ते स्वेटर वगैरे ओपन करूया, तिला थोडा वेळ खेळूया आणि मग नंतर मम्माला उठूया. तिथपर्यंत आपण बघूया इवूचा आवाज कितपर्यंत, म्हणजे इवूचा आवाज कधीपर्यंत येतो, मगच जाऊया आपण आतमध्ये. आणि हे बघा आपण आलो आहे इवूकडे, कारण का इवू आता आवाज करत होती बघा. आपण इवूकडे आलो आहे. तिने बेडची बघा काय हालत केली. ती व्हाईटवाली तिची उशी होती, आपण तिला कपड्याची उशी बनवतो ना, तिची हालत बघा तिने काय केलं, पूर्ण तोंडावर घेतली आहे. तर आपण आता तिला ओपन वगैरे करूया, ते स्वेटर पण ओपन करूया. मग थोड्या वेळाने मम्माला उठून तिला फीडिंग करायला लावूया. आणि आता इवूचं मस्तपैकी फीडिंग वगैरे झालं आहे. आणि इथे मी घेतलं इवूला आता बर्थ देण्यासाठी. मम्माला पण मी उठवलं आहे. मम्मा झोपलेली तर मम्माला उठवलं, कारण का इवू थोडासा चिडचिड करत होता ना, तिला भूक लागलेली, तर म्हणून तिला उठवलं. फीडिंग वगैरे झाली. आता थोड्या वेळाने आपण तिला चेंज वगैरे करूया, बर्फ वगैरे दिला, कारण का इवू दूध पाडते ना म्हणून तिला लगेच नाही चेंज करत. थोड्या वेळाने मग तिचं डेकर वगैरे देऊन झालं, खेळून वगैरे झालं ना की आपण तिला चेंज करणार आहोत. तर बघूया आता तिला किती वेळ ते खेळते वगैरे. सध्या तर आपलं ऑफिस चालू आहे, मम्माचं ऑफिस चालू व्हायला टाईम आहे. तर आपण आता बर्फ देऊन परत मम्माकडे देऊया, मम्मा खेळेल तिच्याबरोबर, आपण आपलं ऑफिस कंटिन्यू करूया. आणि आपण इवूच्या बड्डेसाठी जे फोटोज काढलेले ते अजून पण आले नाही आहे. ते आता खूप वेळ झाला आम्ही त्या म्हणजे फोटोग्राफरशी कॉन्टॅक्टमध्ये आहोत, पण तो काय देतो करतं. हे आम्हाला ना सगळेच फोटोग्राफर पहिल्यापासून असेच भेटले. त्या दिवशीच त्यांनी सांगितलं असतं की नाही भेटणार, तर आम्ही नसतं केलं ना त्याच्याकडे, दुसरीकडे केलं असतं. मग हे लोक ना असे अटकून ठेवतात. तर बघूया आता कधी देतो. तो बोलला संध्याकाळी देतो. सकाळी फोन केला बोलला दुपारी देतो, दुपारी फोन केला बोला संध्याकाळी देतो. तर बघू, संध्याकाळी तर झाली आहे. 6 वाजता परत त्याला फोन करूया, बघूया देतो का. आजच्या दिवसाचा इम्पॉर्टंट होता फोटोचा, त्यात पण मूड ऑफ करून टाकला. बघूया आज संध्याकाळी आपण केक वगैरे पण कापणार आहे इवूचा 6 मंथ्सचा बबडूचा. तर तिला थोडंसं झोपून वगैरे उठल्यावर फ्रेश वगैरे करून रेडी वगैरे करून फोटो काढणार आहोत. हा ना मम्मू. चला फायनली आपल्याला फोटोज भेटले आहेत, पण फोटोज सॉफ्ट कॉपीमध्ये भेटले, मोबाईलमध्ये भेटले. तुम्हाला पाहिजे तर ना एक छोटीशी झलक दाखवू शकतो मी. जरा दाखव ना लाखू. मम्मा बघा कशी थांबना करतोय. हा बघा किती गोड वाटत. आणि मस्तपैकी ह्याच्यानंतर आपण ना एक चांगले म्हणजे मोठ्या साईजचं हे पण बनवून घेतलं, प्रिंटआउट पण घेतलेत. तर आपल्याला प्रिंटआउट्स आज नाही भेटणार आहे अनफॉर्च्युनेटली, आपल्याला 2 दिवसानंतर भेटणार आहे. पण एक नंबर आहे, मन एकदम खुश झालं. एक नंबर फोटो काढले, सगळे मस्त. तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर नसेल फॉलो करत तर फॉलो करा. हे सगळे म्हणजे हे सगळे फोटोज आहे ना आपण तिकडे पोस्ट करणार आहोत. तर चला आता आपण जाणार आहोत खालती
ॲक्च्युली इवूचा केक वगैरे पण घ्यायचा आहे. तर मम्माचं ऑफिस पण चालू होईल 7 वाजता आणि आता वाजलेत 6 आणि 6 वाजले आता. तर आपण आता जाऊया खाली, केक पण घेऊन येऊया. तर आता आपण फायनली आलो आहे खालती आणि खालती येऊन आपल्याला थोडंसं आपण पुढे पण आलं. हे बघा इथपर्यंत आलो आहे थोडं. आणि आपण आता पहिले जाणार आहोत डॉक्टरकडे, कारण का आपल्याला जायचं होतं त्या दिवशी विचारायला इवूला. तर 6 months झाल्यात ना, तर बोललो आता आहे डॉक्टर आणि आपण खाली उतरलोच आहे तर डॉक्टरकडे पण जाऊन येऊया. तर दोन्ही ऑन द वेच आहे. तर आपण आता डॉक्टरकडे पोहोचू 1-2 मिनिटामध्ये. ऑन द वेच आहोत आपण. तर चला पहिलं आपण डॉक्टरकडे जाऊया आणि मग तिथून पुढे केक घ्यायला जाऊया. इथे मम्मा फीडिंग करते इवूला, तिथपर्यंत आपण पोहोचू. पण ह्या समोरच्या बिल्डिंग आहे ना, ही जी बिल्डिंग दिसते त्याच बिल्डिंगमध्ये आहे. तर चला आपण पटकन जाऊन भेटून येऊया आणि मग जाऊया पुढे केक घेण्यासाठी. पेन होते, वॉमिटिंग होते, नो प्रॉब्लेम. तर आपण आता घरी वगैरे आलो, म्हणजे आता नाही आलो, थोडा वेळ अगोदर आलेलो. ॲक्च्युली थोडा डॉक्टरकडे आपल्याला लेट झाला म्हणून आपल्याला घरी यायला पण लेट झाला. तर आता इवू येऊन घरी चिडचिड करत होती कारण का तिला खूप भूक लागलेली आणि हा टाइम तिचा झोपायचा पण असतो ना, तुम्हाला माहीत असेल. ती 7 वाजता 7:30 पर्यंत झोपते आणि वाजलेत बघा आता किती, 7:15 वाजलेत. आणि इकडे आता मम्मा इवूला चेंज करते. जस्ट तिचं फिडिंग झालंय, बर्फ वगैरे देऊन झालंय, फिडिंग करते. आपण केक पण घेऊन आलो पण आता कापू नाही शकत आहे कारण का आता तिला झोपवायचा टाइम झाला. तर मग आपण थोड्या वेळाने जेव्हा ती उठेल ना तर तेव्हा केक कट करणार आहोत आणि मग तेव्हा तिचा बर्थडे सेलिब्रेट करूया. आता मम्मा तिला झोपवते, आता रेडी करते. हे बघा फ्रेश वगैरे करते. फ्रेश झाल्यानंतर आपण तिला स्वेडल करूया आणि मग झोपवूया आणि मग ती उठेल. जास्त वेळ नाही झोपणार, अर्धा 1 तास झोपेल. 9-9:30 पर्यंत ती उठेल मॅक्सिमम. तर मग तेव्हा आपण बर्थडे बनवूया तिचा. आपल्याला काय ह्याचं आहे, आपण तिघंच असणार आहे आणि तिघंच सेलिब्रेट करणार आहे. काय बोलते मम्मा, है ना? तर चला आपण आता थोड्या वेळ आपलं ऑफिस चालू आहे, मम्माचं पण ऑफिस चालू आहे. तर आपल्याला या ऑफिसला पण थोडा लेट झाला. तर चला आपण आता ऑफिस करूया फटाफट, इवाला झोपूया आणि मग उठल्यावर भेटूया परत. तर अजून इवा तर काय उठली नाही आहे आणि आपण अजून केक कापायला थांबलोय. तर मम्मा आता जेवायला काय बनवायचं विचारलं मम्माला, तर मम्मा बोलते आता माझ्याकडे टाईम नाही आहे. खरंच टाइम नाही, माझं ऑफिस चालू झालं असं बोलते मम्मा. झालं मला. तर त्याच्यामुळे आपण विचार केला की आज काहीतरी बाहेरून घेऊन येऊया, कारण का आज थोडंसं आपल्याला टाईम जास्त लागला ना डॉक्टरकडे. तर आपलं सगळं हे झालं, मिस आउट झालं. त्याच्यामुळे आपण आज खाणार आहोत चायनीज. तर आपण आता ऑर्डर दिली आहे, तर थोड्याच वेळात येईल ती. तिथपर्यंत आपण ऑफिस करतो आहे. तर मम्मानी पण मागवलं आहे, मी पण मागवलं आहे आणि इवा पण काय उठली नाही आहे अजून. खायला मागवलं आहे ते येईल. मग थोड्याच वेळा आपण जेवण वगैरे करू. तर ते 15-20 मिनटं दाखवते यायला. तर लवकर आलं आणि इवा नाही उठली असेल तर आपण जेवण वगैरे करून घेऊया. जर इवा उठली असेल तर मग आपण थोडं तिला फीडिंग वगैरे करेल मम्मा आणि मग त्याच्यानंतर जेवण करूया. पण आपण जेवण लवकर करणार आहोत कारण का आपल्याला अजून बर्थडे सेलिब्रेशन करायचं बाकी आहे. काय मम्मा? आणि इकडे आपण इवूसाठी एक पेस्ट्री घेऊन आलोय. म्हणजे एक पेस्ट्री नाही आणलेली, आपण इकडे 4-5 पेस्ट्रीज आणल्यात, पण त्यातून हीच एक पेस्ट्री घेतोय. आणि ही बघा इवूचा 6 months बर्थडे. ये आम्ही केक नाही आणला कारण का एवढा केक पूर्ण कोण खाणार नाही. तर तो आता आणायचा मूड पण नव्हता आणि आम्ही खाली गेलेलो तर लवकर पण आलो कारण का लेट झालेला म्हणून. तर आपण इवूचा बर्थडे थोडा सेलिब्रेट केला. इवूचा आउटफिट बघा किती मस्त वाटतंय. आणि मी आणि मम्मानी आम्ही दोघांनी पण ब्लॅक घातलं. हे बघा, ये हॅपी बर्थडे इवू, ये. तर मस्त पैकी असा इवूचा बर्थडे आपण सेलिब्रेट केला आणि वाजलेत 10:30 आणि 10:30 वाजता आपण सेलिब्रेट केलं. आपल्याला ऑफिस पण करायचं आहे अजून पण. तर आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.